अक्षय, एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। दिव्य दरबार, दिव्य शक्ती, चमत्कार सिद्ध करा आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रुपये 30 लाखाचे बक्षीस जिंका। धीरेंद्र शास्त्रींना अनिसचे आव्हान। मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक शाळा प्रियदर्शनी या शाळेत मस्तिकी पाठशाळा व दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली। आता बघूया सविस्तर बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने शहरात आले असता त्यांनी सध्या सुरू असलेल्या विविध विषयांवर त्यांचं मत मांडलं। जरांगे पाटलांनी आजच प्रेस घेऊन या बाबतीत कदाचित वक्तव्य केले असं आम्हाला समजतं। त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। 24 डिसेंबर पर्यंत आपण सर्वजण वाट बघणारच आहोत। आपल्या सर्वांची भूमिका हीच आहे की आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि योगायोगाने सरकार केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एकाच विचाराचं आहे। आणि राज्यात सुद्धा सरकारने जेव्हा एक बैठक सर्व पक्षांची बोलावली होती तिथं सर्व नेते आले होते की आपल्याला जर आता लवकरात लवकर आरक्षण देता आलं तर दिलंच पाहिजे। त्यासाठी जो काय पाठिंबा असेल सर्व पक्षांनी दिलाच आहे। 2 महिने आपल्या हातामध्ये आहेत। 2 महिने उलटण्याच्या आतच सरकार याबाबतीत सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया। माझा थेट रोष एवढाच आहे की तिथं असणारे जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी कुठलीही कारवाई तिथं का नाही केली। जेली दगडफेक केली, जाळपोळ केली, त्यांना तुम्ही लगेच का धरलं नाही, त्यांना लगेच जेलमध्ये का नाही टाकलं। तिथं जर एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस असताना सुद्धा पोलीस कारवाई करत नसतील तर मग शंका ही होम मिनिस्टर यांच्याकडे पण जाते, मग तिथं अजून कुणी मंत्री असतील त्यांच्याकडे सुद्धा जाते। आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी कारवाई सुरू केल्या आणि त्या फक्त एकाच समाजावर सुरू केल्या। पण ही जी प्रक्रिया आहे ना ते जाळपोळ आहे ते एका विशिष्ट प्रोफेशनल लोकांनी केली असताना मग तिथं कुठेतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातो। त्याच्याच बरोबर काही नेते तिथे येऊन वेगळी वक्तव्य करतात, वेगळ्या समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे आज मुद्द्याचं बोलण्याची जरूरत आहे। उगाच समाजामध्ये वाद निर्माण करून महाराष्ट्र पेटवण्याचे दिवस आज नाहीत। जर धीरेंद्र शास्त्रींनी फसवणूक मुक्त स्थितीमध्ये 10 लोकांचे नाव, वय, मोबाईल क्रमांक सांगितल्यास त्यांना 30 लाख रुपये बक्षीस देऊ आणि अनिसची अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ बंद करू असा दावा पुन्हा एकदा अनिसच्या वतीने पत्रकार परिषदेत केलाय। कुठलाही चमत्कार बाबाजी त्यांच्या दिव्य दरबारमध्ये सगळे चमत्कार करतात। पर्चा निकालणं, कोणाचा आजार सांगणं, नाव सांगणं, मोबाईल नंबर सांगणं, वय सांगणं, ह्या प्रकारचा कुठलाही चमत्कार त्यांनी फसवणूक मुक्त स्थितीमध्ये, मी परत शब्द वापरतोय, फसवणूक मुक्त स्थितीमध्ये जर सिद्ध केला तर आम्ही बाबांचे पायावर माथा टेकू। आम्ही गेल्या 41 वर्षापासून कुठल्याही देवाधर्माला विरोध न करताना महाराष्ट्रातील संत आणि समाज सुधारकांचं हे जे जनजागरणाचं कार्य आहे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चळवळीचं हे 41 वर्षाचं कार्य आम्ही थांबवू आणि बाबांचा प्रचार प्रसार आम्ही गावोगावी जगभर करू। तर म्हणून आम्ही या निमित्तानं मग जर त्यांनी अशा पद्धतीने जर ते आव्हान स्वीकारलं आणि फसवणूक मुक्त स्थितीमध्ये पंचमंडळासमोर ज्याच्यामध्ये पत्रकार असतील, हवे तर त्यांना हवे असणारे मंत्री घेता येईल, त्यांचे प्रतिनिधी घेता येईल, आपले प्रतिनिधी घेता येईल, सन्मान्य व्यक्ती जजेस सारख्या निवृत्त सेवानिवृत्त जजेस त्यामध्ये घेता येईल, असं दरबारात जाऊन चमत्कार सिद्ध करता येत नसतो। जर त्यांनी आव्हान सिद्ध केलं तर त्यांना आम्ही 30 लाख रुपये देऊ। जगभरात या विषयावर करोडो रुपयाचे बक्षीस आहे, तेही मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। जिल्ह्यामध्ये वर्षभरात बाल संरक्षण कक्षामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत 27 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आले असून बालविवाह प्रतिबंधक मोहीम ही गावनिहाय राबवावी असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना यांनी केले। आज रोजी बाल विवाह संरक्षण कायद्याअंतर्गत मीटिंग घेण्यात आली। त्यामध्ये सर्व डिपार्टमेंट, महिला बाल विकास, शिक्षण डिपार्टमेंट, पंचायत डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट आणि इतर सर्व डिपार्टमेंटला आढावा घेण्यात आला आणि त्यामध्ये असा दिसतो की आपल्याकडे बालविवाहाच्या केसेस खूप आहे पण आपल्याकडे रिपोर्टिंग कमी होतोय आणि या संदर्भात आयसी ऍक्टिव्हिटी वाढवण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहे। आणि माझा प्रत्येक गावकऱ्यांना, प्रत्येक नागरिकांना तसं आव्हान आहे की बालविवाह मार्फत मुलाचं शिक्षणाचं नुकसान होतो, त्याच्या आयुष्यामध्ये बी खूप लॉस होतोय आणि त्याचा जे पुढची लाईफ आहे ते खूप कॉम्प्रोमाइज कंडिशनमध्ये जाते।
असा कारणामुळे बालविवाह थांबण्यासंदर्भात आपला स्वतःकडून एक पुढाकार घेतला गेला पाहिजे. जर आपले जवळपास कोणीही बालविवाह करत असेल या त्याची शक्यता तुम्हाला वाटत असेल तो आपला एक शासकीय नंबर आहे 1098 आणि 112 नंबर, त्यावर तुम्ही फोन करून संपर्क साधू शकतो आणि डिपार्टमेंटला त्याची माहिती देऊ शकतो. डिपार्टमेंट त्याच्यावर ऍक्शन घेतील आणि ते बालविवाह थांबण्यासंदर्भात पूर्ण प्रक्रिया घेतील. त्यासोबत जर कोणी मुलं या मुलींचा बालविवाह थांबण्यात आलेला आहे तो आज रोजी शासनाची एक योजना आहे बाल संगोपन योजना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत. त्यामध्ये त्या मुलं मुलींना संगोपन करण्यात येतो आणि त्यांना मासिक भत्ता पण त्यांचं शिक्षण कंटिन्यू राहण्यापर्यंत 18 वर्षापर्यंत त्यांना देण्यात येते. तो या संदर्भात पण प्रत्येकानं माहिती होणं आवश्यक आहे आणि त्यासोबत आपल्याकडे प्रत्येक ग्राम स्तरावर बाल संरक्षण यंत्रणा आहे. त्यामध्ये ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील आणि इतर आपले आरोग्य सेविका आणि त्यासोबत अंगणवाडी कार्यकर्ता ते सगळे लोक त्यामध्ये आहे. त्यांची पण मेजर जबाबदारी आहे की बालविवाहाची जेव्हा रिपोर्टिंग होते त्याच्यावर ताबडतोब कारवाई करणे आणि इतर आपले जे आस्थापना आहे जसे मंगल कार्यालय आहे, आपला साधीमध्ये जे आपल्याला केटरिंग प्रोव्हाइड करते या इतर जितकी बी संस्था आहे त्यांना पण स्वतःला आवाहन करायला पाहिजे की आम्ही बालविवाहाचे कोणतेही असे विवाह ज्यामध्ये 18 वर्षाची कमची मुलगी आहे किंवा 21 वर्षाची कमचा मुलगा आहे त्यामध्ये आम्ही कोणतेही साहित्य पुरवणार नाही. जर असा आला त्याच्यावर तुम्हाला एक शपथ घेतली गेली पाहिजे आणि त्या संदर्भात तुम्हाला ऍक्शन घेऊन आम्हाला रिपोर्ट करण्यात तुमच्या स्तरावर अशी कारवाई अपेक्षित आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टर के.डी. गरकल यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचा दबाव आणून पुन्हा उपाधिष्ठता पदावर विराजमान झाल्याने क्रास्टाईप कर्मचारी महासंघाच्या वतीने पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष विलास जगताप यांनी दिलाय. डॉक्टर म्हणून घेणारा गरकल, के.डी. गरकल हे डॉक्टर नसून हे एक संशोधन करणारे डॉक्टर आहे, एका विषयाचे डॉक्टर आहे. या गरकल यांना विविध समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आलं होतं आणि विविध समितीवर सदस्य असल्या कारणाने कार्यालयाची प्रत्येक फाईल ही डॉक्टर गरकल यांची सही म्हणजे PhD डॉक्टर यांची सही शिवाय पुढे जात नव्हती आणि वर्ग 3च्या सर्वच कर्मचाऱ्यांना इतक्या अडचणी येत होत्या की त्या अडचणीमध्ये डॉक्टर गरकल खूप त्रास देत असल्यामुळे संघटनेकडे सर्व कर्मचाऱ्यांनी तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सर्व डॉक्टर अधिष्ठाता यांना भेटलो आणि डॉक्टर अधिष्ठाता यांच्या निदर्शनात आणून दिले की डॉक्टर गरकल हे डॉक्टर MBBS नसून हे संशोधन करणारे डॉक्टर आहेत आणि तेव्हा आम्हाला संघटनेने निदर्शन केल्यानंतर डीन सरांनी आम्हाला आश्वासन दिले की मी त्या डॉक्टर गरकलची आपण यापुढे कोणत्याही फाईलवर सही घेऊ नये. जर यथा कदाचित अधिष्ठाता यांच्यावर माननीय मंत्री महोदय दबाव आणत असतील तर आमच्या संघटनेची मागणी आहे की आमच्याकडेही जे कर्मचारी वरिष्ठ लिपिक आहेत त्यांना सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्याचा पदभार द्यावा, त्यांना सुद्धा कार्यालयीन अधीक्षक पदाचा कार्यभार द्यावा आणि या मागणीसाठी आम्ही दिनांक 25/11/2023 रोजी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आमचा तो निर्णय जोपर्यंत डॉक्टर गरकल यांना दिलेलं पद रद्द करत नाही किंवा आमच्यापैकी वरिष्ठ लिपिक यांना कार्यालयीन अधीक्षक किंवा प्रशासकीय अधिकारी हे पद देण्यात येत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहणार आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपके ऊपर. ये ना सर. सर. ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा?
समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर स्वागत। महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेत लायन्स क्लब टायटन्स यांच्या मदतीने मस्तीची पाठशाळा व दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आयुक्तांनी टायर खेळणे या खेळामध्ये भाग घेऊन लहान मुलांसोबत खेळण्याचा आनंद घेतला। महानगरपालिकेच्या मनपा प्रशासकीय व माध्यमिक शाळा प्रियदर्शनी या शाळेत लायन्स क्लब टायटन्स यांच्या मदतीने मस्तीची पाठशाळा व दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, उपायुक्त नंदा गायकवाड, उपायुक्त अंकुश पांढरे, लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स सुनील देसरडा, प्रेसिडेंट कपिल बाकलीवाल, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, सर्व शिक्षण अभियानाचे ज्ञानदेव सांगळे, मुख्याध्यापक संजीव सोनार, लायन्स क्लबचे कुणाल बाकलीवाल, कार्यक्रमाचे प्रायोजक ऋतिक अग्रवाल, सचिव आदित्य कासलीवाल, कोषाध्यक्ष सौरभ खिवनसरा, उपाध्यक्ष रोहित गंगवाल, पालक उपस्थित होते। यावेळी लायन्स क्लबच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले। त्यानंतर मनपा CBSE शाळा उस्मानपुरा या शाळेतील चिमुकल्यांनी मोबाईल नको वृक्ष हवा या पथनाट्याचं सादरीकरण केलं। यावेळी लायन्स क्लबच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले। यानंतर मनपा CBSE शाळा उस्मानपुरा या शाळेतील चिमुकल्यांनी मोबाईल नको वृक्ष हवा या पथनाट्याचे सादरीकरण केले। यानंतर महिला पालकांच्या लिंबू चमचा, संगीत खुर्ची तसेच पुरुष पालकांचे रनिंग यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या। यानंतर देसी खेळांमध्ये विद्यार्थ्यांकडून टायर, गोट्या खेळणे, दोरीवरील उड्या अशा अनेक खेळांनी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले। अतिशय सुंदर वातावरणात शाळेमध्ये उत्कृष्ट नियोजनात सदर मस्ती की पाठशाळा हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी आयुक्तांनीही टायर खेळणे या खेळामध्ये भाग घेऊन लहान मुलांसोबत खेळण्याचा आनंद घेतला। प्रत्येक शाळेत चांगली करण्यावर भर दिला जात आहे। तसेच प्रियदर्शनी शाळेत टर्फ मैदान करून अद्ययावत खेळाच्या सुविधा विद्यार्थ्यांना कशा देता येतील यावेळी माहिती उपायुक्तांनी दिली। मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी प्रास्ताविकतेत मनपा शाळा कशा भरारी घेत आहेत हे मनोगतातून सांगितलं। या कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शशिकांत उबाळे, तेजस्विनी देसले, शोभा पवार, बाबू राठोड, बाळू जाधव, मनीषा नगरकर, मोनिका चव्हाण, वैशाली चव्हाण, सुनीता जोशी, मीरा मोरे, वंदना पवार, प्रकाश इंगळे, संगीता चौधरी, किरण पवार, सूर्यमाला जाधववर व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तेजस्विनी देसले यांनी केले। बचत गटाच्या महिलांनी फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून जलदिवाळी अनोखा उपक्रम केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अमृत अभियान जलदिवाळी उपक्रम अंतर्गत राबविण्यात आला। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अमृत अभियान जलदिवाळी उपक्रम अंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांना जलशुद्धीकरण प्रकल्पाची माहिती होण्यासाठी आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली NULM विभाग व अमृत अभियान विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जलशुद्धीकरण केंद्र फारोळा येथे बचत गट महिला सदस्यांची भेट आयोजित करण्यात आली होती। सदरील भेटीत पाणी जलशुद्धीकरण प्लांट महिलांना दाखवून प्रक्रियेसंदर्भात सर्व माहिती देण्यात आली। सर्व महिलांना दिवाळीची भेट म्हणून बॅग, बॉटल व ग्लास इत्यादी वस्तू भेट देण्यात आल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेंद्र पाटील यांनी केले। जलशुद्धीकरण प्रक्रिया विषयक मार्गदर्शन हे पुरवठा विभागाचे अधिकारी अभियंता किरण धांडे व कनिष्ठ अभियंता वाणी यांनी केले। सदरील कार्यक्रमास प्रकल्प व्यवस्थापक सुरेंद्र पाटील, भरत मोरे, अब्दुल मजीद शेख, कमलाकर कदम, समूह संघटक सुनीता कुलकर्णी, ललिता दाभाडे, सविता आगळे, शारदा खरात, विजय सरपे व एकूण 30 महिला बचत गटांच्या महिला सदस्या उपस्थित होते। समाज कल्याण विभागाअंतर्गत असणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी या उद्देशाने प्रादेशिक समाज कल्याण विभागात फलक लावण्यात आला असून याबाबत प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे जाधव यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। आज प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाच्या वतीने त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या सहाय्यक आयुक्त आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या वतीने ज्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते त्या योजनांचे फलक आज आम्ही आमच्या ऑफिसच्या तिथे लावलेले आहेत। यामागील उद्देश असा आहे की जे कार्यालयामध्ये लाभार्थी येतात त्यांना एकत्रितपणे सगळ्या योजनांची माहिती व्हावी आणि
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाच्या अधीनस्थ असणारे सहाय्यक आयुक्त आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी या कोणत्या योजनांची अंमलबजावणी करतात याची माहिती त्यांना एकत्रित मिळावी म्हणून असा बोर्ड योजनांचा लावून आम्ही त्याचं अनावरण आज माननीय अध्यक्ष हरपाळकर सर जाती पडताळणी समिती छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते केलेलं आहे. यामध्ये वारंवार आम्हाला लाभार्थ्यांकडून विचारणा होत असते की कुठल्या योजना आहेत, तर ते एकत्रितपणे प्रत्येकांना सांगत आम्हाला बसणं शक्य नसतं. त्यामुळे हा बोर्ड आम्ही लावलेला आहे. यामध्ये दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आहे, शैक्षणिक योजना आहेत, आंतरजाती विवाह योजना आहे, दलित वस्ती सुधार योजना आहे, त्याचबरोबर शालेय शिष्यवृत्त्या असतील, परदेशी शिष्यवृत्ती योजना आहे, परराज्य शिष्यवृत्ती योजना आहे, निवासी शाळा योजना आहे, वसतिगृह ह्याची योजना आहे. अशा अनेक योजनांची आम्ही यादी तिथे लावलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नितीन गायकवाड यांना जनसंवाद आणि वृत्तविद्या विषयात PhD पदवी बहाल केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील कृषी पत्रकारिता एक अभ्यास या विषयावरती शोध प्रबंध सादर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नितीन मुकुंद गायकवाड यांना जनसंवाद आणि वृत्तविद्या विषयात PhD पदवी बहाल केली आहे. त्यांनी यासाठी सादर केलेला महाराष्ट्रातील कृषी पत्रकारिता एक अभ्यास या विषयावरील शोध प्रबंध विद्यापीठाने स्वीकारला आहे. ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ प्रोफेसर डॉक्टर विल धारूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केलं. नितीन गायकवाड यांनी आपल्या संशोधनादरम्यान कृषी पत्रकारितेवर तसेच आपल्या अभ्यासाशी संबंधित शोधनिबंध संशोधन नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले. गेल्या वर्षी त्यांनी भुवनेश्वर इथे 6व्या राष्ट्रीय माध्यम परिषदेमध्ये सहभाग घेऊन आपला शोधनिबंध सादर केला. नितीन गायकवाड हे गेली सुमारे 3 दशकं पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. त्यांना प्रामुख्याने सकाळ माध्यम समूह, साम मराठी वाहिनी तसेच लोकपत्र, गावकरी ही दैनिके, आकाशवाणी, MCN, योजना मासिक, त्रैमासिक, विश्व पांथ्य संस्थांमधील पत्रकारिता, संपादन, भाषांतर आदींचा अनुभव आहे. ईश्वर ज्ञानदेव वडमारे हा 27 वर्षीय युवक काहीही न सांगता निघून गेला असून त्याची माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूरग्रस्त कॉलनी बीड येथील रहिवासी असलेला ईश्वर ज्ञानदेव वडमारे हा 27 वर्षीय युवक 29 ऑक्टोबरच्या पहाटेपासून निघून गेलाय. त्याचा शोध त्याचा परिवार घेत असून सदरील प्रकरणाची नोंद त्याचे वडील ज्ञानेश्वर वडमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याची उंची 5 फूट 3 इंच असून रंग काळा आहे. अंगाचा बांधा मध्यम असून दोन्ही कानांमध्ये बाळी घातली आहे. त्याची दाढी वाढलेली आहे. अंगात पिवळ्या रंगाचा फुल शर्ट, काळसर रंगाची पॅन्ट. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विलास फुलारी हे अधिक तपास करत असून त्याची माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केलंय. शेवटी परत एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. दिव्य दरबार, दिव्य शक्ती, चमत्कार सिद्ध करा आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ₹30 लाखाचे बक्षीस जिंका. धीरेंद्र शास्त्रींना अनिसचे आव्हान. मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक शाळा प्रियदर्शनी या शाळेत मस्तिकी पाठशाळा व दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN.